लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपानं आता कंबर कसली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुंबईतील प्रदेश कार्यालयात बैठक पार पडली। महाराष्ट्रातील प्रत्येक जागा ही मोदींचीच आहे आणि जिंकण्यासाठी कंबर कसा असे आदेश यावेळेला देण्यात आले। या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या दिनेश शर्मा हे सुद्धा उपस्थित होते। या बैठकीत महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांचा आढावा घेण्यात आला। महाराष्ट्रातील प्रत्येक जागेसाठी कंबर कसा असे आदेश या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत। आज भाजपाची महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडली आणि बैठकीमध्ये हे आदेश देण्यात आलेले आहेत। मिशन 48 साठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रिद्देश, आज भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। नेमक्या या बैठकीमध्ये काय काय घडलंय? नक्कीच आपण पाहिलं तर आज भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईच्या प्रदेश कार्यालयामध्ये पार पडली। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय हे घेण्यात आले। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व नेत्यांनी कंबर कसानी काम करा असा आदेश या बैठकीमध्ये देण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा देखील उपस्थित होते। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व राज्यातील सर्व महत्त्वपूर्ण नेते या बैठकीत उपस्थित होते। पुढच्या महिन्यात अर्थातच एप्रिलमध्ये 6 एप्रिलला भाजपाचा स्थापना दिवस आहे आणि त्या स्थापना दिवशी वेगवेगळे कार्यक्रम घ्या असा आदेश या बैठकीमध्ये घेण्यात आला होता। त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक विधानसभेमधील बूथमध्ये मेळावे घेण्याचा आदेश या बैठकीमध्ये घेण्यात आला। त्याचबरोबर आपण पाहिलं एप्रिल महिन्यामध्ये आपण पाहिलं तर रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, या सर्व जयंतींच्या वेळी मोठमोठे कार्यक्रम घ्या असा देखील आदेश या बैठकीमध्ये घेण्यात आला। महत्त्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये सर्व नेत्यांना असा देखील आदेश देण्यात आला आहे की आपण सध्या तरी महायुतीमध्ये आहे आणि महायुतीचा धर्म पाळता आपला जो मित्र पक्ष आहे त्या सर्व पक्षाचे जे उमेदवार आहेत ते आपल्याच पक्षाचे उमेदवार आहे असं समजून तुम्ही या निवडणुकीमध्ये काम करा आणि आपला जो 400+ जो आपला एम आहे त्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला जो काम आहे त्या निवडणुकीमध्ये करायचं आहे असे सर्व महत्त्वपूर्ण आदेश या बैठकीमध्ये देण्यात आले होते आणि महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आले। मात्र या निर्णय दिल्यानंतर त्यांच्या पुढच्या महिन्यामध्ये त्यांचा जे भाजपचा महाराष्ट्रामध्ये प्रचार कसा असेल, त्याचे जे स्टार प्रचारक कोण असतील, या हे सर्व आपल्याला पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अमित, निश्चित रिद्देश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर भाजप नेत्यांनी या बैठकीनंतर काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया। आणि या निवडणुकांसंदर्भात आमचे नेते ते बूथ स्तरापर्यंत सर्व कार्यकर्ते समन्वयातून संवादातून त्या ठिकाणी निवडणुकीचं काम ताकदीनं करायचं त्या ठिकाणी ठरलंय आणि 288 विधानसभा क्षेत्रामध्ये 288 महायुतीचे मेळावे त्या ठिकाणी करण्याचा निर्णय झाला आहे।